ना मित्रांनो शेळ्या दाखव. 5 शेळ्या बांधील त्या ना गाभण 4-4.5 महिन्याची आहे. काही कच्च्या पक्क्या त्यांना द्यायले. गाभण शेळ्याची गॅरंटी, हातापायात गॅरंटी आपली वाली. बिमार शिमारची बी गॅरंटी आहे. काय दाम सांगितलं मी त्यांचं तोंडाना जायचं. ये पुढे या, पुढे सगळेच या पुढे ये भैया. आपले सबस्क्रायबर दादा नाही तर या थोडं व्यवस्थित कॅमेरा दाखव. काय नाही दादा तुमचं? पवन भाऊचं शब्दा खातीर आपले आता ते नावावर येईल. 25,000 रुपये किंमत मी सांगेल. 20,000 रुपयाला ते शेळ्या मागू राहिले. शेळ्या बी दाखव कशा आहे त्यांना सडात. आणि शेळ्याची चमक बी बघू शकता तुम्ही. वाण बघू शकता की इकडे मी कॅमेऱ्यात मी दाखवतो शेळ्या. हे बघा मित्रांनो आता या शेळ्या आहे. क्वालिटी बघून घ्या. शेळ्यांची मोठ्या मापाच्या शेळ्या बांधलेल्या आहे. सड पारंब्यामध्ये लांबलचं कुंच पूर्ण शेळ्या आहे. हे बघून घ्या. एक सारखी सड पारंबी. त्यांना बी काही सांगायचं काम नाही. शेळ्यावालीची ते बी खालवर असली तर ती सोडून दिली त्या ना बी. खा मामा शेळ्यामधले पैसे द्यायचे म्हणल्यावर माल टाकूनच घ्या. बरोबर. शेळ्यामध्ये मोरेल गॅरंटीवर घेऊन राहिलो तर गॅरंटी माही राहीन. रंदे भाया म्हणल्यावर गॅरंटीच तिथं धर रे. मामा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आपला व्हिडिओ चालू झाल्यावर 2 मिनिटाच्या वर आपण काही सौदाले लांबीत नाही. तुम्ही फक्त एकच शब्द बोला. मी बी एकच शब्द बोलतो. बाळू मामाचं नाव घेत त्यांचं बोला. तुम्ही बोलायला पाहिजे. आता देवाचं नाव काहीच नाहीये. आम्ही लय लांबून आलो. 20,000 रुपयाला अशा निवडून शेळ्या मला बी घ्यायला नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत. सगळे तेवढे तुम्ही द्यायला बाकीचे द्यायनाच ना. टॉप मध्ये आम्ही काय बोलणंच काय होतं. आपल्याला टॉप पाहिजे. 15 दिवस जास्त लागू द्या. ह्या शेळ्या जणून तुम्हाला लागल्या का? त्या शेळ्या माझ्या घरच्या शेळ्यापेक्षा भारी शेळ्या होणार. त्यांच्या तोंडात त्यांचे बार दात वरून बरं का तुम्हाला सांगतो. ते वरून लय भारी दिसते. दात पाहून घ्या त्यांची वाली. दात एकीला दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही घेत बी नाही त्या शेळ्या दात पाहिलं. पण त्यांचा विशेष नाही. हाय ती लक्ष्मी बांधलेली तर तुम्ही फक्त एक शब्द बोला. असं नाही असं द्या बाई. तुम्हाला फोनवर मी सांगितले ना त्या हिशोबात तुम्हाला नाराज करणार नाही. मी अजून 2 शेळ्या घ्यायच्या त्यांना. नाही तुम्ही एका जसं म्हणला का तसं राहून त्यांचं फायनल करून त्यांचं करू आपण. त्यांचं वेगळं. तुम्हाला पहिले बी काय बोललो. एक बारी बरं एक बारीकच्या हिशोबाने माग. मोठे मागू नका. मोठे मागूच नका तुम्ही. बारीकच्या हिशोबाने माग. मग बरोबर झाली. काम भरपूर झाली. आतून पाहिजे तर यांच्यामुळे ती त्या लेवल मध्ये घेते. एकाच शेळी ना ती 20,000ची वर कधी नाही काही. आणि ह्या शेळ्या तुम्हाला सांगितलं बरं का. फक्त आहे ना आज बुधवारचा बाजार राहतो. उद्याचा गुरुवारचा. तुम्ही उद्या शेळ्या घेऊन जा. 25,000 रुपयाची खाली जर या शेळ्या इकल्या मग मला सांगा. 25,000 आता मी तोंडात सांगा. कमी झाले का? अहो इकात्याच मालक या शेळ्या इकात्या. व्यापारी येऊन घेऊन जाते माझ्याकडून. बरं बोला तुम्ही एक शब्द बोला. काहीच बोलायचं नाही. आता बोलले तर आमचे मामा त्याच्यावर तुम्ही पैसे आता आडून बसल्यावर मग कसं व्हायचं? नाराज करायचं नाही. आपल्याकडे नावावर येईल. तो काय सांगितलं ते? मी त्यांना 25,000 रुपये सांगितले. 24,000 24 आणि 24 नाही त्यांनाच बोलून द्या. आता तुम्ही बोला एक शब्द. 7,000 रुपये भाडं दिलं तर बाबाला 20,000पासून 22-23 हजाराला टॉपची शेळी. त्याच्यातल्या 5 शेळ्या निवडून बांधल्या तुम्ही. आता तुम्ही म्हणता ना हलकी शेळी 20,000ची कमी विकत नाही. तुम्ही असं बोला की बास कधी. हो विष्णू महाराज खाली या. तुम्ही बसले डोक्यावर हात ठेवून. असं नाही जमत सावधा. खाली या. घासून नाही करीत आपण. मन मोकळं जिथं जे आहे ते बोला. एक शब्द बोला. नाही ना नाही हा मग आज दिलं जागेवर 21 ला पोट राहिली होती जागेवर पडत हो. पडली. हे भाडं तुमचं वाया जाऊन देत नाही मी. या बी नाही जाऊन देणार. काय म्हणतोय पडली ती 21 ला आम्हाला जागेवर पडली. काय बोला एक शब्द बोला. झाडाचे राव नाही 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 20,000 ते आहे ना. अशा निवडून 2-2 शेळ्या बी नाही घ्यायला. मागच्या हप्त्यात ह्या शेळीपेक्षा लहान शेळ्या दिल्या ना 22,000 रुपयाला. जसं गिरे का असलं तसं धरून घ्यावं लागत. त्यांच्यापेक्षा 2-2 हजार रुपये महाग आलेली आज म्हणणार मी. तुम्ही हिशोबाने मागा फक्त एक शब्द. आम्ही मागितलं. आम्ही पुरे दाम लावले. 24,000 पुरे दाम लावले. पुरा दाम करू तुम्ही काहीच बोलूच नका. मामा पुरा दाम झाला असताना म्या थापत मारली असते त्यांच्या अंगावर. मारा काय 24,000 रुपये. नाही ना मग बोला. नवट नाही. अहो 90 शेळ्या द्या तुम्ही. दात पहा त्यांची वाले हातात नोट. भांडी
तेवढीच बाणी तिसऱ्या चौथ्या झोपी देईल तुम्हाला. या बाकीच्या सगळ्या शेळ्या काही एक वर नाही 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 नाही. शिंगावर जाऊ नका तुम्ही जनावराच्या. ती शेळी तिसऱ्या झोप्यात म्हणणार नाही कोणी. शिंग वाढून जाते त्यांचे. बोला बरं एका शब्द बोला भैया, तू बोल काहीतरी आपल्या शब्दावर. तुला बी माहिती ह्या शेळ्या का शिकायच्या म्हणून. शेळ्या दाखव भाऊ, कळलं पाहिजे लोकांना बी. शेळ्या घेऊ पण ते राहिले ते कंबर मापाच्या शेळ्या आहेत. या इकडे या. थाप मारी तुम्ही फक्त असं बोला का थाप मारा सारखा 24,000 नका हे करून आम्हाला बी नका हे करू असं बोल. बाकीची काही अडचण नाही मला. सामान बोला. कात्रीला असल्यामुळे ते थोड्या वरून जादा कतरली गेली खालून. हिशोबाने बोलतो शेरडाच्या हिशोबाने खाली या तुम्ही. तुमच्याकडे पाहिलं तरी भेटायचं मला काय बोलायला काही राहिलंच नाही तुम्हाला. कसं आम्ही लय कसं रे त्याच्यामध्ये अजून 4,000ची. नाही नाही तुम्ही आमचं लवकर करा कारण आम्हाला येऊन जाऊ. या शेळ्या तुम्हाला सांगतो मी उद्या 25,000ची कमी एक बी जात नाही याची. नाही, चला आमच्या संघ मी येत तुमच्या सोबत. इकून जा की तुम्हाला. वरचा नफा तुम्हाला ठेवा. हा चापलूनच घेतलं ना तुम्ही बी. बरं बोला ना बोला. या इकडे खाली या. बोलले आता एक अशी गुडघी नका घालून बसू. थाप मारी तुम्ही एक शब्द असा बोला नाही तर मग तुम्ही म्हणा. बरं या तुम्ही खाली या. 24,000 रुपयांनी किंमत करू ना त्यांची. तुम्ही फक्त शेळ्याकडे पहा किंमत करा. ती शेळी सगळं उतरत नाही ना. तिची किंमत नाही आता तुम्हाला काय सांगावं. एक थोडी चांगलं पार खून पा आणि एकच शब्द बोला. ते म्हणते ही शेळी 20,000ची आहे. मग ह्या शेळ्या कशा आहे? आतून आहे आतून आहे. हे विचार बरं बोला ना. या इकडे या. एकच शब्द असा बोला. चांगले निरखून पा. थोडी नाही लय बदलली. बोला. एक गोष्ट ध्यानात ठेवा. यांच्या परता उत्पन्न लवकर देणार आहे. यांच्या लेवलच्या जादा उत्पन्न नाही दिलं मग माल बोलायचं वाहनामध्ये. बरं बोला. परत एकच शब्द बोला. मी तुमच्या नावावर ताप मारणार आहे असं बोला. मला बी द्यायला द्या असं वाटलं पाहिजे की जय बाळू मामा. काय करा हा या बा तुम्हाला घ्यायचंय का मामा? तुम्हाला घ्यायचंय का? तुम्हाला नाराज नाही करा. माझ्या शब्दाकडे ध्यान द्या. 31,000 रुपये तुम्हाला. जय बाळू मामा. 21,000 रुपये मागितले. 21,100 ना शेळ्या दिल्या त्यांना. चला आणि आणा त्या शेळ्या द्या ना तो दिल्या तुम्हाला त्या. नाराज नका हो आता. 5 बकऱ्याचा सौदा झालेला आहे मित्रांनो. 6वीचा बी चालूच आहे. बकरी पाहून घ्या तुम्ही. ही बकरीचा सौदा चालू आहे. कच्ची थोडी. नमस्कार. नमस्कार. कुठून आले होते? शेवगाववरून आले होते. काय रेट न घेतल्या शेळ्या? जे आहे तेच सांगा. सौदा सगळा होईल. 21,000 रुपये मित्रांनो 5 शेळ्या त्यांना दिलेल्या आहे. पाठ बी मागू राहिले ते पण मग त्यांचं खालवर चालू आहे. पण एक शेळी मागितली त्याने आता. बघू मामा शेळ्या पटल्या व्यवस्थित चेक करून घेतल्या. गॅरंटी का बनची माही राहीन. त्यांच्या मागे काही अडचण नाही. खाली निघली 2 पिल्लं देईन मी तुम्हाला. टेन्शन नका घेऊ. हा हा आता खाऊ पिऊ घालायचं. एखाद्या वेळेस एखादी तापली तुपली ते तुमची जिम्मेदारी. तसं काही होत नाही पण मग शक्यतो जिवंत जनावर माणसाचा भरोसा नाही. बाकी शेळ्या बिळ्या पाटल्या? हो सबस्क्रायबर फॅमिली शेळ्या पाटल्या ना? पटल्या पण थोड्या कमी मिळाल्या. कमी मिळाल्या. पुढच्या हप्त्याला अजून देतो तुम्हाला. 10 पाठवून देतो डायरेक्ट. टेन्शन नका घेऊ. बघू शकता त्यांना अजून बकऱ्या घ्यायच्या आहेत मित्रांनो. पण त्यांना मोठ्या मापाच्या बकऱ्या लागत्या. आहे मोठ्या मापाच्या पण कच्च्या आहे काही दुधाच्या आहे. बाकी धन्यवाद. एक शेळी दिलेली मित्रांनो त्या शेळ्यांमधली आहे. हे बघू शकता मित्रांनो. कशी घेतली? ही पटली होती आधी पण जरा थोडी शिफ्टर होती म्हणून थोडं नाही चाललं होतं. 1,000 रुपये कमी घेतले. बर टाका काय अडचण नाही. द्या आला टाक. कोणीकडे चालल्या? राक्षीला चालल्या आता पैठणला. हा नाथखोळा. खोज झाले.
एक टाकली नंतर ही बी त्यांच्या मधली जी आली तीनदाच पळून येऊ राहिली. पुढे जायचं पुढे